कोर्ट माफिया 2.0 ठाणे शहरांतील सर्वात मोठी पिकलबॉल स्पर्धा। ठाणे शहराच्या क्रीडा विश्वात नुकताच कोर्ट माफिया 2.0 या स्पर्धेचा मोठा धमाका पार पडला। ठाणे शहरातील सर्वात मोठी पिकलबॉल टूर्नामेंट म्हणून या स्पर्धेने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे। या पिकलबॉल स्पर्धेचे आयोजन निशांत कणकोशे, चिराग मालवडकर व यश जोगळेकर यांनी केले आहे। उद्देश मुळात हा जो गेम आहे हा म्हणजे एक 1.5 वर्षापूर्वी आपल्या शहरात म्हणजे त्याचं हे झालंय, इंट्रोड्यूस झालाय म्हणू शकतो। आणि म्हणजे जगातला फास्टेस्ट ग्रोइंग स्पोर्ट आहे आता हा। म्हणजे तुम्हाला भविष्यातल्या पुढच्या 5-10 वर्षात फक्त पिकलबॉलच दिसणार आहे। लोकांना हळूहळू जसा जसा गेम समजत चाललाय तसा तसा लोक म्हणजे सगळे लहान 10 वर्षापासून ते 70 वर्षापर्यंत आमच्याकडे प्लेयर्स आहेत। आज एवढी 200 लोक आज ठाण्यातली इथे खेळलेली आहेत। आणि आमच्याकडे डोंबिवली, नवी मुंबई, तुमचा मीरा रोड इथून प्लेयर्स येत आहेत। जुहू, अंधेरी इथून चांगला प्रतिसाद मिळतोय। आणि गेम म्हणजे प्रत्येक वयोगटासाठी हा बनलेला गेम आहे। गॅजेट प्रेमींना हेच सांगेन की घरी बसून तुम्ही व्हिडिओ गेमवर हे खेळत बसण्यापेक्षा स्वतः एक फिजिकल चांगली ऍक्टिव्हिटी होण्यासाठी महत्वाचं आहे। आणि कुठला ना कुठला तरी एक स्पोर्ट तुम्ही आयुष्यात खेळला पाहिजे। आज 200 स्पर्धक सहभागी झाले होते। पुढच्या आठवड्यात आणखीन 200 सहभागी होतील। ही स्पर्धा 3 दिवस चालणार आहे, 5 एप्रिल, 11 आणि 12 एप्रिल। आपल्याकडे काही म्हणजे कोर्ट ओनर आहेत की जे स्वतः खेळतात आणि त्याच्यामुळे त्यांनी या खेळाचा प्रचार होण्यासाठी स्वतः भाडं कमी केलेलं आहे की लोक खेळू द्या। ते बरेच आपली अशी मंडळी आहेत की ज्यांनी हे कोर्ट बनवलंय आणि लोकांना खेळण्यासाठी एक एनकरेजमेंट देत आहेत। ठाणेकरांना हेच आवाहन करेन की जास्तीत जास्त जेवढं खेळता येईल तेवढं खेळा। आणि हा स्पोर्ट तर खूप पुढे जाणार आहे। आज अमेरिकेतला एक पहिल्या नंबरचा स्पोर्ट आहे हा, पण त्याची जनजागृती आम्ही करतोय। हे छोटंसं माध्यम आहे, जेवढं होईल तेवढं आम्ही करू या खेळासाठी। ही ऐतिहासिक स्पर्धा 5 एप्रिल रोजी गावंडबाग येथे मोठ्या थाटामाटात पार पडली। तसेच ती दिनांक 11 एप्रिल आणि 12 एप्रिल 2026 रोजी पिकल अड्डा, श्रीरंग सोसायटी येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। या स्पर्धेसाठी ॲमेट्युअर पिकलबॉल असोसिएशन ऑफ ठाणेचे अध्यक्ष माननीय नगरसेवक श्री मनोहरजी डुमरे, सदस्या श्रीमती वैदेही गुप्ते, पिकलबॉल ठाणे अध्यक्ष श्री ऋषी गांगोली, ज्येष्ठ खेळाडू श्री अजय देशपांडे, श्रीमती सुनीता देशपांडे, श्री रमेश मसुरेकर, श्री आनंद पवार व सिद्धार्थ वागडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। पिकलबॉलला ऊर्जा मिळायचं मुख्य कारण म्हणजे आपले कोर्ट माफियाचे जे ऑर्गनायझर्स आहेत तसे खूप चांगली माणसं जी आहेत त्यांना हा गेम डेव्हलप करण्याचे खूप प्रयत्न करतायत ते। आणि त्यामुळे नवे कोर्ट्स ओपन होत आहेत, इतके चांगले टुर्नामेंट्स ऑर्गनाइज होत आहेत, त्यामुळे आणखीन वाढत आहे हा गेम अतिशय। आता जनजागृती तर होतेच आहे याची, पण आता सध्या काय की शाळेतून सुद्धा हा गेम हळूहळू इंट्रोड्यूस होतोय हा गेम। आणि एकदा शाळेत हा गेम झाला की मग त्याला खऱ्या अर्थाने त्याची ग्रोथ होईल, वाढ होईल। खूपच छान। म्हणजे आता ठाण्यामध्ये माझ्या मते अंदाजे 25-30 कोर्ट तरी झाली असतील। अतिशय म्हणजे मी 1-2 वर्षापूर्वी ठाण्यात आलो, 3 वर्षापूर्वी, तेव्हा हार्डली 3 की 4 कोर्ट्स होती आणि आज जवळजवळ 25-30 कोर्ट्स ठाण्यामध्ये झालेली आहेत। आणि यामुळे नक्कीच ह्या खेळाला उभारी मिळते। हा खेळ 2 गोष्टीसाठी खेळतात, एक तर फिटनेससाठी तुम्हाला हे होतो आणि एंटरटेनमेंट, आणि दुसरं काय तुम्ही इतक्याच माणसांना, इतक्या मित्रांना भेटता, नव्या मित्रांना भेटता, तो एक ऍडिशनल बेनिफिट आहे या गेमचा। आणि यंग आता आधीपर्यंत काय होतं की मोठी माणसं म्हणजे 35+ ती जास्ती हा गेम खेळायची, पण आता यंग जनरेशन सुद्धा याच्यात खूप मोठ्या प्रमाणाने येत आहे। आणि स्पेशली त्यांच्यासाठी सुद्धा आपण स्पर्धा ठेवतो की अंडर 14, अंडर 18 अशा त्याच्या स्पर्धा होतात त्यांच्यासाठी। जास्तीत जास्त लोकांनी येऊन हा गेम बघा आणि खेळायला सुरुवात करा।
इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपल्याकडे. यू जस्ट हॅव टू कम अँड प्ले. मुंबई ठाण्यातील सर्वोत्तम 400 खेळाडूंनी या व्यासपीठावर आपली ताकद दाखवून दिली. कोर्ट माफियाच्या या दुसऱ्या पर्वाला खेळाडू आणि क्रीडाप्रेमींचा अभिभूत प्रतिसाद लाभला. सो आज एक खूप चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेली आहे इकडे ठाण्यामध्ये आणि फक्त आजच नाही तर पुढच्या विकेंडला सुद्धा ही टुर्नामेंट होणार आहे कंटिन्यू. आणि दिस इज द सेकंड एडिशन ऑफ माफिया आय मीन कोर्ट माफिया टुर्नामेंट. आणि खूप चांगलं आहे ठाण्यासाठी अशा टुर्नामेंट होणं, कारण की अशा टुर्नामेंट होत राहिल्या लोकल प्लेयर्सना प्रोत्साहन मिळत राहतं आणि त्यामुळे लोकल प्लेयर्सचा गेम चांगला इम्प्रूव्ह होतोय. आपले प्लेयर्स बाहेर जाऊन मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडियामध्ये जाऊन पण खेळतात. दॅट इज अ व्हेरी पॉझिटिव्ह थिंग. जनजागृती व्हायला ऑलरेडी चालू झाली आहे, कारण की काही शाळांमध्ये स्पोर्ट्स आता व्हायला लागले आहेत ना ठाण्यामध्ये. त्यामुळे मग नॅचरली त्या शाळेच्या मुलांना त्या कोर्ट्सवरती हा गेम शिकायला मिळतोय. आणि आपल्या ठाण्यामध्ये लव्ह ऑल अकॅडमी आहे किंवा अजून बाकीच्या पण ज्या अकॅडमीज आहेत पिकल बॉलच्या, ते मला वाटतं स्कूल स्टुडंट्सना अप्रोच करून ऑलरेडी कोचिंग करतायत स्कूल स्टुडंट्स. त्यामुळे तिकडनं पण आता प्लेयर्स डेव्हलप व्हायला सुरू झाले ऑलरेडी. मी जेव्हा पिकल बॉल सुरू केलं, ऍक्च्युअली बॅडमिंटन खेळायचो, पण मला एका मित्राने इंट्रोड्यूस केलं आणि आता 1 वर्षापासून मी खेळतोय. काही टुर्नामेंट खेळलोय, काही चांगले रिझल्ट आले, काही चांगले रिझल्ट नाही आले. बट मला वाटतं की दिस गेम इज हिअर टू स्टे. म्हणजे हा गेम राहणार आहे आणि असाच वाढत जाणार आहे. आणि आय एम व्हेरी हॅपी विथ दिस गेम. सर, माझं नाव सुजन नार्वेकर. आम्ही लव्ह ऑल स्पोर्ट्स नावाची अकॅडमी चालवतो ठाण्यात. खरं तर हा गेम फार नवीन आहे आणि 3 गेमचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे टेबल टेनिसची पण काही गोष्टी आहे, टेनिसच्या जवळचा गेम आहे, बॅडमिंटनचा जवळचा गेम आहे. असं बघितलं तर गेम नवीन असल्यामुळे हा गेम शिकवण्यात थोडासा डिफिकल्टी येते आणि बरेचसे प्लेयर जे ते बॅडमिंटन, टेबल टेनिस खेळून येत आहेत, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी अनलर्न करायला लागत आहेत आणि लोक लाईटली घेतात स्टार्टिंगला गेमला. लोकांना वाटतं हा गेम जरा सोपा आहे, पण टेक्निक्स आणि स्किल्स या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तर आम्ही सुद्धा ॲज कोचेस कोचिंगचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. आम्ही असोसिएशनकडनं सर्टिफाय झालेलो आहोत. कोचिंग कसं द्यायचं हा पण शिकवलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही आता मुलांना पण शिकवतोय, कारण बरेचसे ग्रासरूट लेवलला हा गेम जाणं महत्त्वाचं आहे. कारण आता सिनियर्स खेळत आहेत, तुम्ही बघितलं लेडीज खेळत आहेत, बरेचसे टेनिस प्लेयर्स एक्स बॅडमिंटन प्लेयर्स गेममध्ये येत आहेत. पण खरं हा गेमचा प्रसार व्हायला पाहिजे तर ग्रासरूट लेवलला व्हायला पाहिजे. आणि एक चांगली गोष्ट ठाण्यात होती की कम्युनिटी पॉईंट ऑफ व्ह्यू, एक कम्युनिटी म्हणून आपण सगळे एकत्र येतोय. म्हणजे भलेही आपण वेगवेगळे अकॅडमीज असतील, कोर्ट ओनर्स असतील, असोसिएशन पण आपलं काम करतायत, कोर्ट ओनर्स काम करतायत आणि कोचेस सुद्धा काम करतायत. ते एक इकोसिस्टम म्हणून आम्ही पुढे जातोय. नवीन प्लेयर्ससाठी हे कोर्ट्स असायला खूप इम्पॉर्टंट आहे. आणि असे जे टुर्नामेंट्स करतायत कोर्ट माफिया डिस्क्रीट असे टुर्नामेंट जे करतायत, त्याच्याने नवीन लोकांना, आज तुम्ही बघितलं 200 लोक जमली होती. एवढ्या भर दुपारी पण ते खेळत होते. कारण ते स्पोर्ट्स कसं आहे, घरातून बाहेर येऊन काहीतरी नवीन खेळ, नवीन लोकांना भेटायचं. आणि त्या एज 50-60 तुम्ही बघू शकता, तिथे 70 इयर्सचे पण लोक आहेत. आय थिंक द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, द मेसेज दॅट वी वॉन्ट टू गिव्ह फ्रॉम पिकल बॉल ठाणे इज घरातून बाहेर या, लोकांना भेटा, ते स्पोर्ट्स शिका. आणि ठाण्यामध्ये खूप बरेच ठिकाणी कोच अवेलेबल आहेत, कोचेस अवेलेबल आहेत आणि द कम्युनिटी इज जस्ट ग्रोईंग. सो दॅट्स अ मेसेज वी वॉन्ट टू गिव्ह टू ऑल ऑफ यू. या स्पर्धेदरम्यान चुरशीच्या सामन्यांनी प्रेक्षकांचे डोळे दिपवून टाकले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.